124 करोड 6 लाखापेक्षा जास्त गाड्यांना जे आहेत ते चुकीच्या प्रकारे चलान अप्लाय करून जमा करण्यात आलेले आहेत। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती हे चलान लोकांना चुकीच्या पद्धतीने मारण्यात आलेले आहेत। चुकीच्या पद्धतीने म्हणजे ट्रॅफिक नियम तोडलेला नाही आहे तरी देखील चलान जे आहेत ते जनरेट झालेले आहेत। कशामुळे तर त्या कॅमेराच्या ग्लिचमुळे, त्यामध्ये काहीतरी सॉफ्टवेअर इश्यू असल्यामुळे हे चुकीचे चलान जमा करण्यात आले। जुलै 2023 पासून ते डिसेंबर 2024 ह्याच्या दरम्यान मधील हे चलान आहेत। जास्त मेजॉरिटी त्या चलांची अशी आहे की गाड्या ज्या ते बरोबर वेनी चालल्यात तरी देखील कॅमेराने डिटेक्ट केले की या गाड्या रॉंग वेनी चालतात आणि त्यावरती चलान मारण्यात आलेला आहे। तर तुम्ही देखील तुमच्या ह्या डेटमध्ये कुठला चलान आहे का ते नक्की चेक करा आणि तो बरोबर पद्धतीने मारण्यात आलेला आहे का तो देखील पहा। तुमची स्पीड बरोबर तेवढीच होता। ओव्हर स्पीडिंगची देखील काही लोकांचे चलान जे आहेत ते एकाच वेळेला 3-3 चलान देखील आलेले आहेत, असे बऱ्याच लोकांनी ट्विट वगैरे केलेले आहेत। याचा अर्थ कॅमेराचा ग्लिच होता आणि त्याच्यामुळे ही गोष्ट झालेली आहे। तर अशा वेळेला ह्या दरम्यानचे जे तुमचे चलान असतील तर MSRTC म्हटलंय की ह्या गोष्टी व्हेरीफाय करून जे आहेत ते चलान कॅन्सल करण्यात येतील ज्यांनी जे ते भरलेले नाहीयेत त्यांचे। आता ज्यांनी भरलेत त्यांचे रिफंड होतील नाही होतील ह्याची काही पूर्णतः क्लिअरिफिकेशन दिलेलं नाही आहे। आणि जर तुम्हाला आढळते तुमचं देखील चलान चुकीच्या पद्धतीने मारण्यात आलेलं आहे तर तुम्ही ऑनलाईन आरटीओच्या वेबसाईटवरती जाऊन कंप्लेंट टाकू शकता, प्रूफ टाकू शकता की बाबा मी असं असं आहे, माझी ओव्हर स्पीडिंग नव्हती किंवा मी रॉंग वेला नव्हतो तरी देखील माझी चलान मारण्यात आलेला आहे। तर अशा वेळेला तो चलान कॅन्सल करण्यात येईल। तर त्यासाठी तुमचं जो प्रूफ असणं गरजेचं आहे। आता जे आहे ते मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती झाले, पुढे जाऊन जे ते सगळ्याच हायवेवरती कॅमेरे लावण्यात येतील। अशा वेळेला काही एखादा ग्लिच आला तर आपल्या खिशातून पैसे जाणार आहेत। ही त्याच्यामुळे आपल्या गाडीमध्ये पहा असा डॅशकॅम असणं खूप जास्त गरजेचं आहे। जसं की मी लावलेलं आहे आणि नुसतं डॅशकॅम नाही तर जीपीएस वाला डॅशकॅम जर असेल तर एकदम बेस्ट राहील, कारण की जीपीएस वाला असला की त्याच्यामध्ये आपल्या गाडीची स्पीड देखील दिसून येते, तुमच्या गाडीचं लोकेशन देखील दिसून येतं। मग अशा वेळेला चलन जर चुकीच्या पद्धतीने मारण्यात आलेलं असेल त्या पर्टिक्युलर लोकेशनवरती तर आपण त्या वेळेची फुटेज चेक करून सिद्ध करू शकतो की बाबा माझा हा चलान चुकीच्या पद्धतीने मारण्यात आलेला आहे। फक्त चलनच नव्हे तर आजकाल रोडवरती चुकीच्या पद्धतीने जे आहेत ते मुद्दाम गाडी समोर उड्या मारतात आणि नंतर मग गाडीवाल्याकडनं पैसे घेतात किंवा आपली चुकी नसते तरी देखील आपल्यावरती आळ घेतला जातो। अशा वेळेला आपल्या गाडीचा डॅशकॅम असेल तर तो खूप फायद्याचा ठरेल। आजकाल जे ट्रॅफिक पोलीस उगाच त्रास देतात, विनाकारण थांबवतात, एखादा ट्रॅफिक रूल तोडलेला नाही तरी बोलतात तू तोडलेलाच आहे, अशा वेळेला ते लोक देखील ह्याच्यापासून अलर्ट राहतात। त्याच्यामुळे आपल्या गाडीमध्ये डॅशकॅम असणं गरजेचं आहे। तुम्हाला जर डॅशकॅमची लिंक हवी असेल तर मला मेसेज करा, डॅशकॅम असा ऑटोमॅटिक तुमच्या ह्याच्यावरती लिंक येऊन जाईल। फक्त तुम्हाला डॅशकॅम मेसेज करायचा आहे आणि आलेला चुकीचा चलान कसा काढायचा त्याबद्दलचा व्हिडिओ हवा असेल तर मला खाली कमेंट करून सांगा, पुढचा व्हिडिओ त्याबद्दलचा मी बनवेन।